हॅलो गाईस, तर आज भरपूर दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. काय कारणास्तव मला व्हिडिओ टाकता आला नाही, तर ठीक आहे, काही नाही. तर आज मी बनवणार आहे सोया चाप्स. तर सगळ्यात पहिले इथे मी मार्केटहून सोया चाप्सचं पॅकेट घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर मी इथं पाणी बॉईल करणार आहे. त्यामध्ये मी हे सोया चाप्स टाकणार आहे. तर चांगलं आपण 10-15 मिनटासाठी याला बॉईल करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे काजू घेणार आहे, त्याला पाण्यामध्ये थोडंसं भिजू घालणार आहे आणि याला साईडला ठेवणार आहे 10 मिनटासाठी. तर आता इथे मी काही मसालेच ॲड करणार आहे, जसं तेजपत्ता, जिरे, मिरी. आपण या सगळ्यांना सगळं बारीक करून घेणार आहे. बारीक झाल्यानंतर मी इथे सोया चप्स बघणार आहे शिजले की नाही. ते सोया चप्स आपले इथे शिजून गेले, तर मी बाहेर काढून घेणार आहे. चाप्सला थोड्या वेळासाठी मी बाहेर ठेवणार आहे. त्यानंतर मी इथे या भांड्यामध्येच काजूचा पेस्ट करून घेणार आहे. त्यानंतर दही घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे काजूचं पेस्ट आपण ॲड करणार आहे. त्यानंतर आपण जी पावडर बनवली होती मिरीची वगैरे, ते आपण याच्या ॲड करणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपण हे सगळे मिश्रण तयार करून घेणार आहे. इथं मिश्रण तयार झालेले आहे. त्यानंतर इथे चाप्स आहे ते थंड झालेले आहे. आता मी यांना काडीतून काढून घेते. ही आईस्क्रीमची स्टिक असते गाईस, त्याच्यामध्ये ते हे चाप्सला रोल केलेले असतात. त्यानंतर मी ते तुम्हाला कट करून दाखवणार आहे. मी ह्या पद्धतीने आपण कट करणार आहे याला. सगळे चाप्सला मी कट करून घेतलेले आहे. आता आपण काही ह्या चाप्सला फ्राय करणार आहे. तर सगळ्यात पहिले इथे मी कढई घेणार आहे. त्यानंतर मी इथे तेल टाकणार आहे. 2 चम्मचपर्यंत एवढं तेल टाकलेले. त्यानंतर मी हे थोडं थोडं करून चाप्सला फ्राय करणार आहे. सगळे गोल्डन फ्राय होईपर्यंत मी हे चाप्सला फ्राय करून घेणार आहे. 10-15 मिनटं लागते आपल्या ह्या चाप्सला फ्राय करण्यासाठी. तर इथे आपण चाप्स चांगल्या प्रकारे गोल्डन फ्राय झालेले, तर आपण याला बाहेर काढून घेणार आहे. तर सगळे फ्राय झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये बटर ॲड करणार आहे. बटर ॲड केल्यानंतर मी यामध्ये चॉप केलेले मी याच्यामध्ये लसूण ॲड करते. त्यानंतर मी इथे कांदे पण कापलेले होते, ते पण टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि इथे शिमला मिरची पण ॲड करते मी. त्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया. खूप सोपी पद्धत ही सोया चाप्सची रेसिपी आणि मी आज पहिल्यांदाच बनवते सोया चाप्स. त्यानंतर मी इथे चांगल्या प्रकारे हे फ्राय झालेले, मग याच्यामध्ये मी जिंजर गार्लिकचं पेस्ट ॲड करते. ते मिक्स झाल्यानंतर मी इथे तयार केलेली पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे. त्यानंतर सोया चाप्सला पण याच्यात मी ॲड करणार आहे आणि आपण याला चांगल्या प्रकारे याला पलटून घेणार आहे. चांगला पलटून झाल्यानंतर आपण छानसं इथे चीजची स्लाइसेस टाकणार आहे. त्यानंतर सॉल्ट वगैरे टेस्टनुसार आपण टाकणार आहे आणि इथे मी जी पावडर केलेली होती मी ती पण ॲड करते. छान पद्धतीने आपण याला पलटून घेणार आहे. पलटून घेतल्यानंतर याला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे. त्यानंतर इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे. सोया चाप्स इथं रेडी झालेली आहे. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि फॉलो शेअर करायला विसरू नका गाईज.